तर तुम्ही म्हणसाल, की आता सर हे तर कळलं, की पदावली आपण रोज सोडवतो. तर एवढ्या नियमांची आणि एवढ्या मोठ्या धड्याची गरज काय आहे? तर आता एका उदाहरणातून समजून घेऊया. तुम्ही रोज सकाळी शाळेला जाता. तर शाळेला जायच्या आधी काय करता? झोपेतून उठता. त्यानंतर काय करता? अंघोळ करता. त्यानंतर काय करता? नाश्ता करता. नंतर दप्तर घेता आणि शाळेत पोहोचता. तर अशा प्रकारे तुम्ही ओळीने गोष्टी करता आणि शाळेत पोहोचता. तर समजा तुम्ही आहे ना झोपेतून उठता आणि दप्तर घालता मग अंघोळ करता का? नाही करत ना, कारण की तसं केलं तर तुमचं दप्तर भिजून जाईल. तर अशाच प्रकारे रोजच्या जीवनामध्ये तुम्ही एका नियमाने काम करता. तर तसंच गणितामध्येही नियम आहे आणि त्या नियमानेच पूर्ण गणित चालतंय. आणि गणितामध्ये पण याचा उद्देश असा आहे, की सगळीकडे म्हणजे कुणीही या गणिताचं उत्तर काढलं तर उत्तर हे एकच यायला पाहिजे. म्हणून यासाठी नियम हे बनवलेले आहेत. तर आता हे डावीकडे दिलेलं उदाहरण बघूया. हे उदाहरण मी माझ्या वर्गातल्या 2 विद्यार्थ्यांना दिलं. तर रामने त्याला कसं सोडवलं? रामनं पहिल्यांदा काय केलं? ते उदाहरण जसंच्या तसं खाली लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं? रामने पहिले त्याला वाटलं की बेरीज करावी म्हणून त्यानं पहिल्यांदा बेरीज केली. 2 अधिक 3 केलं 5. नंतर गुणिले 4 केलं. म्हणून त्यानं 20 उत्तर काढलं. आणि श्यामनं पण काय केलं? जे उदाहरण आहे ते जसं तसं वहीत लिहून घेतलं पहिल्यांदा. 2 अधिक 3 गुणिले 4. पण श्यामने काय केलं? पहिल्यांदा ना गुणाकार पहिल्यांदा केला. 3 गुणिले 4 केलं 12. आणि त्याच्यामध्ये त्याने 2 मिळवलं. 12 आणि 2 14. एकाच पदावलीचे 2 उत्तर आले. आणि आता कोण बरोबर आहे यात? तर हे 2-2 उत्तरे येऊ नयेत. सर्वांचं उत्तर एकच यावं. त्यासाठी गणितामध्ये नियम बनवलेले आहेत. आणि ते नियम हे जगामध्ये सारखे आहेत. जगामध्ये कुठेही जावा ह्या पदावलीचं एकच उत्तर येणार आहे. आणि ते नियमच आपण आता या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिला नियम आहे तुमचा कंचे भागोबेवचा नियम. आणि हा खूप महत्वाचा नियम आहे. हा नियम ह्या धड्याचा गाभा आहे. आणि हे कंचे भागोबेव तुम्ही पाठ करून ध्यानात ठेवा. हे खूप वेळा वापरलं जाणार आहे. या धड्यामध्येही वापरलं जाणार आहे आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या धड्यामध्येही येणार आहे. कंचे भागोबेव पाठ करा आणि कंचे भागोबेव समजूनही घ्या. ते खूप महत्वाचं आहे. तर हे कंचे भागोबेव आहे हा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे छोटं बनवलेला फॉर्म आहे. तर यामधलं कण आहे. कण म्हणजे हा कंस आहे. चे म्हणजे च, चा, ची. च, चा, ची च्या ऐवजी हे चे लिहिले किंवा चे दाखवतोय च, चा, चीला. भा म्हणजे भागाकार. गु म्हणजे गुणाकार. बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. तर अशा प्रकारे हे पहिल्या अक्षरांना घेऊन ही बनवलेलं आहे. कंस आहे. कंस मधलं क घेतलंय. च, चा, ची मधलं चे घेतलंय. भा मधले भागाकार मधलं भा घेतलंय. गुणाकारामधले गु घेतलंय आणि बेरीज मधलं बे घेतलंय. वजाबाकीतलं व घेतलंय. आणि अशा प्रकारे हे कंचे भागोबेव बनवलंय. आणि याच्यामध्ये ध्यानात ठेवा कंस हे कंस असतात. म्हणजे की रेघीय कंस झालं, पुन्हा गोल कंस झालं, चौकोटी कंस झालं आणि महिरपी कंस झालं. अशा प्रकारे 4 प्रकारचे कंस असतात. त्याच्यानंतर च, चा, ची म्हणजे हा गुणाकारच असतो एक प्रकारचा. त्याच्यानंतर भागाकार म्हणजे भागाकार असतो. गुणाकार म्हणजे हा गुणाकार असतो. बेरीज म्हणजे बेरीज असते आणि वजाबाकी म्हणजे वजाबाकी असते. आणि पदावली सोडवताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणती क्रिया करायची? तर सगळ्यात पहिल्यांदा क्रिया करायची ती डाव्या बाजूची क्रिया. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंस सोडवायचे, नंतर च, चा, ची सोडवायचा आहे, त्याच्यानंतर भागाकार सोडवायचा आहे, त्यानंतर गुणाकार सोडवायचा आहे, नंतर बेरीज सोडवायचे, नंतर वजाबाकी सोडवायचे. इकडे डावीकडून उजवीकडे जायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे हा कंचे भागोबेव नियम आहे. तर आता एक उदाहरण देतो तुम्हाला इथे. तर एक पदावली आहे 20चे 5% अधिक 2 गुणिले 3 कंसामध्ये वजा 10 भागिले 2 गुणिले 3 अशा प्रकारे ही पदावली आहे. तर आता ह्या पदावलीमध्ये तुम्ही बघचाल तर कंस आहे, च, चा, ची आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे आणि बेरीज आहे. तर आता याला सोडवायचं आहे. तर याला सोडवायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय सोडवचाल तुम्ही? तर तुम्ही आठवचाल कंचे भागोबेवचा नियम. कंचे भागोबेव मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? कण आहे. कण म्हणजे कंस आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंसाकडे बघायचं आहे आणि याला सोडवायचं आहे. म्हणजे ह्यातली जी संख्येवली क्रिया आहे त्याला पहिल्यांदा करायचं आहे. तर हे सगळ्यात पहिल्यांदा सोडवचाल तुम्ही. तर यानंतर तुम्ही काय बघचाल? दुसरा कोणता कंस आहे का? तो कंस असेल तर तो कंस सोडवचाल. कंस नसेल तर च, चा, ची जाचाल. तर ह्यानंतर आहे चे. चे आहे तर ह्या चेला सोडवचाल. तर हा जो चेचा पार्ट आहे ह्याला सोडवचाल. चेला सोडवायचं कसं म्हणजे चेला काढायचा आणि त्या जागी गुणाकार टाकायचा. तर इथं 20 गुणिले 5%
5% म्हणजे काय असते, तर 5/100 असते. तर अशा प्रकारे याला सोडवायचं होतं. तर च ची झाल्यानंतर काय सोडवणार आहात, भागाकार. तर यानंतर तुम्हाला सोडवायचा आहे हा भागाकार, हा तिसऱ्या नंबरला येणार. त्याच्यानंतर तुम्हाला सोडवायचा आहे हा गुणाकार. इथे भागाकार झाल्यानंतर हे गुणाकार आहे तो तुम्हाला सोडवावा लागेल. हा गुणाकार तिसऱ्या वेळेस सोडवावा लागेल. त्याच्यानंतर बेरीज, त्यानंतर ज्या पण बेरजा येतील त्या बेरजा तुम्हाला सोडवाव्या लागतील. आणि शेवटी ही वजाबाकी. तर अशा प्रकारे हा क्रम तुम्हाला वापरायचा आहे. जेव्हा पण पदावली दिसली, कंचे भागुबेवचा नियम आठवायचा आहे आणि पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे, नंतर चा ची सोडवायचा आहे, नंतर भागाकार सोडवायचा, गुणाकार सोडवायचा, बेरीज सोडवायची, नंतर वजाबाकी सोडवायची. तर आता हे सगळ्यांना समजलं असेल, तर आपण आता पुढे जाऊया. तर या कंचे भागुबेवला एका वेगळ्या ह्यानी पण बघू शकतो. जसं की आपण गणित सोडवतो, तर पायऱ्या-पायऱ्यानी सोडवतो. जसं पायरी 1 असते, पायरी 1, पायरी 2 असं पायऱ्या-पायऱ्यानी आपण गणित सोडवतो. तर पदावली सोडवताना पहिल्या पायरीला तुम्हाला कंस सोडवायचा आहे, दुसऱ्या पायरीला चा ची सोडवायचा आहे, तिसऱ्या पायरीला भागाकार सोडवायचा आहे, चौथ्या पायरीला गुणाकार सोडवायचा आहे, पाचव्या पायरीला बेरीज, 6व्या पायरीला वजाबाकी. तर असं पायऱ्या-पायऱ्याने सोडवत जायचं आहे. तर कंस सोडवायचा पहिल्या पायरीला, दुसऱ्या पायरीला तुम्हाला चा ची चे सोडवायचा आहे, तिसऱ्या पायरीला भागाकार सोडवायचा आहे, चौथ्या पायरीला गुणाकार, पाचव्या पायरीला बेरीज आणि 6व्या पायरीला वजाबाकी. तर अशा प्रकारे तुम्हाला पायऱ्या-पायऱ्याने गणित सोडवायचं आहे. तर आता पुढे जाऊया आणि काही उदाहरणं बघूया. तर हे पहिलं उदाहरण आहे. हे नवोदय प्रवेश परीक्षा 2022 मध्ये आलं होतं. तर पहिल्यांदा काय करूया, दिलेली पदावली जशी आहे तशी खाली लिहून घेऊया. तर पदावली आहे गोल कंसामध्ये 20/5 कंसाच्या बाहेर भागिले 2 अधिक 16/8 गुणिले 2 अधिक 10/5 गुणिले 3 अधिक 2. अशा प्रकारे ही पदावली आहे. आणि जसं मी म्हणल्यानुसार जेव्हा पण पदावली दिसते कंचे भाग उभे वाढवा. तर सर्वात आधी शोधा कंस आहेत का नाही. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये खूप सारे कंस दिसत आहेत. हा एक कंस आहे, हा दुसरा कंस आहे, इथे तिसरा कंस आहे आणि इथे चौथा कंस आहे. तर एक एक करून हे सगळे कंस सोडवूया. 20/5 केलं तर किती होतंय, पाऊणचोक 20. तर हे 4 येतंय. बाकी हे भागाकाराचं चिन्ह जसे आहे तसं मी खाली घेतलं. अधिक 16/8 आहे. 16/8 केलं तर किती होतंय, तर 2. 8 दुणे 16. त्यानंतर हे गुणिले चिन्ह जसं आहे तसं, गुणिले 2 अधिकचं चिन्ह जसं आहे तसं. याच्यानंतर हा तिसरा कंस सोडवला तर 5 दुनी 10. तर हे 2 येतंय. त्याच्यानंतर गुणिलेचं चिन्ह जसं आहे तसं खाली घेतलं. त्यानंतर हा कंस सोडवला. 3 अधिक 2 बरोबर किती येतंय, 5. तर अशा प्रकारे आपल्याला ही नवीन पदावली मिळाली आणि याच्यामध्ये एकही कंस नाहीये. तर आता पुन्हा याच्यासाठी आपण कंचे भागोबेवचा विचार करायचा. कंचे भागोबेवमध्ये कंस आणि चा ची नाहीये. तर आता काय आहे, भागाकार, गुणाकार आणि बेरीज आहे. तर भागाकार, गुणाकार, बेरीजमध्ये पहिल्यांदा काय करणार, भागाकार. तर पहिल्यांदा भागाकार आहे, तर हा भागाकार सोडवा आणि त्यानंतर आपल्याला हे गुणाकार सोडवायचे. हे गुणाकार आहेत ते त्यानंतर सोडवायचे. सर्वात आधी हा भागाकार सोडवूया. 4/2 केलं तर किती येतंय, 2. त्यानंतर हे जसं तसं खाली आपण लिहून घेऊया. आता ही नवीन पदावली मिळाली. याच्यामध्ये भागाकार नाही आता. याच्यानंतर आपलं गुणाकार करायचा आहे. तर हे गुणाकार आपल्याला करायचे. तर हे गुणाकार केले तर किती येतात, 2 गुणिले 2 बरोबर 4. 2 गुणिले 5 बरोबर 10 आणि राहिलेलं जे आहे त्याला जसं आहे तसं खाली घ्या. इथं बेरीज आहे, इथे बेरीज आहे आणि इथे 2 राहिले. तर आता ह्या फक्त बेरीजच आहे, तर त्या बेरजेला करून घ्या. तर 4 अन् 2 6 अधिक हे आणि हे 10 आणि 6 अधिक 10 केल्यावर येतंय 16. म्हणून ह्या पदावलीचं उत्तर आहे 16. यानंतर पुढे जाऊन अजून एक उदाहरण बघूया. हे उदाहरण आहे 2021च्या सरकारी प्रश्नपत्रिकेतलं. तर पहिल्यांदा काय करूया, दिलेली पदावली जशी आहे तशी खाली लिहून घेऊया. तर पदावली आहे 3 गुणिले गोल कंसामध्ये 13 अधिक 6 गुणिले 7
गोल कंस पूर्ण भागिले गोल कंसामध्ये पुन्हा 11 गुणिले 3 गोल कंस पूर्ण पुन्हा वजा गोल कंसामध्ये 12 वजा 4 गुणिले 2. तर अशा प्रकारे ही पदावली आहे. तर पदावली दिसली की आहे ना, कुठला नियम आठवायचा? कंचे भागुबेव. तर कंचे भागुबेव हा नियम आठवायचा. कंचे भागुबेव नियम आठवला तर सगळ्यात पहिल्यांदा काय शोधायचं? पदावलीमध्ये कंस कुठे कुठे आहेत? तर इथे एक कंस आहे पहिला, त्याच्यानंतर इथे एक कंस आहे हा दुसरा, त्याच्यानंतर इथे एक कंस आहे हा तिसरा. तर या कंसांना पहिल्यांदा सोडवायचं. तर या कंसामध्ये पण एक पदावली आहे. 13 अधिक 6 गुणिले 7 आहे. तर इथे पण कंचे भागुबेवचा नियम वापरायचा. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय सोडवावं लागेल? गुणाकार. त्याच्यानंतर ही बेरीज सोडवावं लागेल. त्यामुळे पहिल्यांदा हा गुणाकार केला तर 6 गुणिले 7. 6 गुणिले 7 केलं तर 6 7 42 अधिक हे 13 जसंच्या तसं. आणि हा गोल कंस हा पूर्ण सुटला नाही अजून. म्हणून ह्याच्या बाहेरचं जे आहे 3 गुणिले जसं तसं घेतलं. याच्यानंतर हा दुसरा कंस सोडूया. दुसऱ्या कंसामध्ये फक्त एकच आहे ना गणिती क्रिया आहे. ती आहे गुणाकार. 11 त्रिक 33 म्हणून हे 33 इथे लिहिलं. याच्यानंतर हा शेवटचा तिसरा कंस आहे. याच्यामध्ये 2 गणिती क्रिया आहेत. यामध्ये पहिली क्रिया आहे ती गुणाकाराची आहे आणि दुसरी आहे ती वजाबाकीची आहे. तर आपल्याला कंचे भागुबेवनुसार माहित आहे की गुणाकार आधी करायचा, नंतर बेरीज किंवा वजाबाकी करायची. तर पहिल्यांदा गुणाकार करूया. तर 4 दुने 8 होईल आणि हा कंस पूर्ण सुटला नाही म्हणून हा कंस जसा तसा खाली घेतला आणि हे 12 वजा 8. या गोल कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, ते वजाचं चिन्ह घेतलं. या गोल कंसाच्या बाहेर भागिलेचं चिन्ह होतं म्हणून इथे भागिलेचं चिन्ह येईल आणि हे बाकीचं आपण खाली घेतलेलं आहे. आता ही नवीन पदावली झाली. या पदावलीमध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं? कंस सोडवायचे. तर हा एक कंस आणि हा दुसरा कंस. तर या 2 कंसाला सोडवायचं. या कंसाला सोडवलं तर 42 अधिक 13 आहे. तर इथं 3 अधिक 2 केलं तर इथे येतंय 5 आणि 4 अधिक 1 केलं तर इथे येतंय 5. आणि याच्या बाहेर जे आहे तो गुणाकार जसा तसा घेतला आणि हे 3 आहे ते जसा तसं घेतलं. याच्यानंतर हा कंस सोडवला. 12 मधून 8 गेलं. तर 12 मधून 8 गेलं तर किती येते? 4. याच्या बाहेर जे चिन्ह आहे वजा, जर त्याला जसं तसं घेतलं, हे 33 जसं तसं खाली घेतलं आणि याच्यामध्ये हा भागिले आहे. तर या पदावलीला मी थोडं अजून नीट प्रकारे लिहितो. तर ही पदावली झालेली आहे 3 गुणिले 55 भागिले 33 वजा 4. याच्यावर आता पुन्हा कंचे भागुबेव लावायचं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावं लागेल? भागाकार. त्याच्यानंतर काय करावं लागेल? गुणाकार. नंतर काय? वजाबाकी. तर पहिल्यांदा भागाकार करायचा आहे. तर 55 भागिले 33. तर हे काय होऊन जाईल? 11 ने भाग जातो याला. 11 पाची 55, 11 त्रिक 33. हे येऊन जातंय 3 गुणिले 5/3. म्हणजे 5 भागिले 3 ला आपण 5/3 लिहू शकतो. वजा 4. इथे 3 ला 3 कट होऊन जाईल आणि इथे राहील फक्त 5च आणि 5 वजा 4 हे राहील आणि 5 वजा 4 केलं उत्तर येईल 1. अशा प्रकारे या पदावलीला सोडवायचं आहे आणि याचं उत्तर आलेलं आहे 1 उत्तर आलं आहे.